हॅलो फ्रेंड्स, आपण कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर हा टॉपिक पाहत आहोत. यामध्ये मागच्या लेक्चरला आपण कल्पेबल होमिसाइड हा टॉपिक आपण कव्हर केला. त्यानंतर मर्डरचे काही आपण पॉइंट्स लिहून घेतले आणि आता कल्पेबल होमिसाइड हा मर्डर केव्हा होतो ह्याचे एक्झाम्पल आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्यानंतर आपण इथले 4 ते 5 जनरल एक्सेप्शन्स आहेत ते आपण पाहणार आहोत. ओके, तर आपण इथे जरा पॉइंट्स बघून घेऊया. मर्डरचे काय पॉइंट आहेत ते परत एकदा बघा. मर्डरचा पहिला पॉइंट काय, कल्पेबल होमिसाइड इज मर्डर इफ ऍक्ट बाय विच डेथ इज कॉज इज डन इफ डेथ इज कॉज विथ द इंटेंशन टू कॉज डेथ. मी हा पहिला पॉइंट इथे विथ इंटेंशन टू कॉज डेथ हा पहिला पॉइंट इथे लिहिलेला आहे. ओके, सेकंड पॉइंट काय सांगतोय, intention to bodily injury which is offender knows that it is likely to cause death the person to which hurt is caused. Third काय, intention to bodily injury which is sufficient to cause death. आणि फोर्थ पॉइंट सांगतो, with knowledge that act is imminently dangerous that it must in all probabilities. इथे ऑल प्रोबॅबिलिटीज हा शब्द आहे आणि कल्पेबल होमिसाइड्स मध्ये लाइकली टू कॉज डेथ हाच या दोन ऑफेन्स मधला मेन डिफरन्स असं आपण म्हणू शकतो. की मर्डर मध्ये वर्डिंग असं येतं की इन ऑल प्रोबॅबिलिटी किंवा असं वर्डिंग येतं बघा, सफिशियंट टू कॉज डेथ, म्हणजे डेथ होण्याची मर्डर मध्ये शक्यता जास्त असते आणि लाइकली टू कॉज डेथ. ओके, हा त्यातला फरक आहे. ओके, म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं ना तर आता ही बिल्डिंग आहे समजा. ओके, 10 मजल्याची ही बिल्डिंग आहे धरून चला. ओके, समजा पहिल्या मजल्यावरून एखाद्या 30 वर्षाच्या मुलाला 30 वर्षाच्या एखाद्या व्यक्तीला खाली टाकलं पहिल्या मजल्यावरून, ते जे मरण्याचे चान्सेस किती आहे तो, इट इज लाइकली टू कॉज डेथ. बरोबर ना, त्याचा हातपाय तुटू शकतो. पहिल्या मजल्यावर पडल्यावर हातपाय तुटू शकतो, तो मरेल. पण इथे असं सतसत विवेक आपण म्हणतो ना, पहिल्या मजल्यावर पडलेला आहे हातपाय तुटतील नको उडी मारू. बरोबर, सो इथे मरण्याचे चान्सेस कमी आहेत. लाइकली टू कॉज डेथ होऊ शकते पण शक्यता कमी आहे. पण हे जर 10व्या मजल्यावरून एखाद्या 2 ते 4 वर्षाच्या मुलाला जर का खाली टाकलं तर इथं मरण्याचे चान्सेस जास्त आहेत. सफिशियंट टू कॉज डेथ, बरोबर, हा त्यातला फरक झाला. लाइकली टू कॉज डेथ आणि सफिशियंट टू कॉज डेथ किंवा इट इज डेथ इन ऑल प्रोबॅबिलिटी. 10 वर्षाच्या मुलाला खाली टाकलं तुम्ही, 4-5 वर्षाच्या मुलाला, तर इथे त्याची डेथ होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. या दोन्हीचा इफेक्ट जर का झाला, डेथच झाला, इथे डेथच झाली दोघांची तर, बरोबर. पण या व्यक्तीला कल्पेबल होमिसाइड लागेल आणि या साइडला इथे मर्डर लागेल. का, कारण की इथे आता एवढं जर आपल्याला कळलं कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर दोघांमध्ये डेथ होते, कोणी वाचायची गरज नाही. पण इथं प्रोबॅबिलिटी कमी आहे आणि हीच प्रोबॅबिलिटी इथं जास्त आहे. याच्यावरूनच इथे डिफरन्स येतो कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर. थोडक्यात हे जे काही सर्कमस्टन्सेस एव्हिडन्स वगैरे आहेत हे विचारात घेऊन थोडक्यात ऑफेन्स मध्ये कल्पेबल होमिसाइड झालाय की नाही हे आपण बघू शकतो. आता जर का तुम्ही जे 4 पॉइंट आपण मर्डरचे बघितले, हे आपण एक एक्झाम्पल बघितलं कशा संदर्भात, तर तिकडे कल्पेबल होमिसाइड लाइकली टू कॉज डेथ असतं, तेच मर्डर मध्ये इट इज सफिशियंट टू कॉज डेथ आणि इन ऑल प्रोबॅबिलिटी इट इज कॉजिंग टू डेथ, असा त्यामधला जनरली फरक आहे. ओके, आता या पुढे जाऊन जर का बघितलं तुम्ही, जर का मर्डरची डेफिनेशन आणि कल्पेबल होमिसाइडची डेफिनेशन जर का नीट बघितली तर त्यामध्ये एक पॉइंट तुम्हाला कॉमन दिसेल.
कल्पेबल होमिसाइडचं जे क्लॉज 1 आहे तेच मर्डरचं क्लॉज 1 आहे. बघा कल्पेबल होमिसाइडचं 3 क्लॉजेस आहेत. त्यातलं पहिलं क्लॉज काय आहे? ऍक्ट मस्ट बी डन विथ इंटेन्शन टू कॉज डेथ. हे तिन्ही पॉइंट मी तुम्हाला सांगतो. पहिला आहे विथ इंटेन्शन टू कॉज डेथ, सेकंड विथ इंटेन्शन टू कॉज सच बॉडीली इंजुरी विच इज लाइकली टू कॉज डेथ, आणि थर्ड काय विथ नॉलेज दॅट बाय सच ऍक्ट ही इज लाइकली टू कॉज डेथ. लाइकली टू कॉज डेथ असे त्याचे 3 पॉइंट आहे. यामधला आपण सुरुवातीला पहिला पॉइंट बघूया. पहिला पॉइंट काय सांगतो? विथ इंटेन्शन टू कॉज डेथ. आणि मर्डरचा पहिला पॉइंट काय? विथ इंटेन्शन टू कॉज डेथ. थोडक्यात कल्पेबल होमिसाइडचा जो पहिला पॉइंट आहे तोच इकडे मर्डरचा देखील पहिलाच पॉइंट आहे. ओके. आणि मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आहे की कल्पेबल होमिसाइड मध्ये एखादा ऑफेन्स बसला की त्यानंतर पुढे जाऊन आपण हे बघायचं की तो ऑफेन्स ते एक्झाम्पल मर्डर मध्ये बसतंय का. जर का मर्डर मध्ये बसत असेल तर कल्पेबल होमिसाइडचा जो ऑफेन्स आहे तो कन्वर्ट होऊन मर्डर मध्ये होईल. बरोबर. म्हणजे जर का एक्झाम्पल कल्पेबल होमिसाइड मध्ये बसलं आणि पुढे जाऊन ते मर्डर मध्ये बसलं. ओके. सो नाउ दिस एक्झाम्पल इज कम अंडर मर्डर. मग याच्यात कल्पेबल होमिसाइड पिक्चर मधून गेला, 299 गेला, मग त्या एक्झाम्पल मध्ये मर्डर होतो. बरोबर. आता त्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढे डिस्कस करणार आहोत. म्हणजे एखादं एक्झाम्पल जर का कल्पेबल होमिसाइडच्या क्लॉज 1 मध्ये बसलं तर ते ऑटोमॅटिक मर्डरचे देखील क्लॉज 1 मध्ये बसतं आणि तिथं मर्डरचा गुन्हा लागतो. ह्याचं आपण एक एक्झाम्पल बघूया. ओके. एक्झाम्पल बघूया. ए आणि बी असतात. ओके. ए ला बी बद्दल खूप राग असतो. ए ला बी ला मारून टाकायचा असतो. बरोबर. त्यानंतर एकदा रस्त्यावर कोणीच काही नसतं. ए बी ला पाहतो. ए डायरेक्ट आपली गन काढतो, गन पॉइंट वरती बी ला ठेवतो आणि गन ने त्याची बरोबर इथं गोळी मारतो आणि त्याची डेथ होते जागेवर. ओके. सो या ज्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं तर विथ एचं इंटेन्शन काय असतं की मला बी ला मारून टाकायचं आहे. तो गन काढतो, गन पॉइंट वर त्याला ठेवतो, जागेवर त्याची डेथ होते. सो विथ इंटेन्शन टू कॉज डेथ. बरोबर. सो कल्पेबल होमिसाइडचा पहिला पॉइंट पण ते सांगतो विथ इंटेन्शन टू कॉज डेथ. मग आपला हे एक्झाम्पल कल्पेबल होमिसाइड मध्ये बसलं. मग आता आपण तेच एक्झाम्पल पुढे घेऊन आलो मर्डर मध्ये. मर्डरचं कल्पेबल होमिसाइडचं जे पहिलं क्लॉज आहे तेच मर्डरचं देखील पहिलं क्लॉज आहे. म्हणजे हा या ऑफेन्स मध्ये 100% मर्डर होतोय. सध्याला मर्डर झाला कल्पेबल होमिसाइडच्या एखादा ऑफेन्स कल्पेबल होमिसाइडच्या क्लॉज 1 मध्ये बसला तर तो मर्डरच्या क्लॉज 1 मध्ये बसतो. ओके. आता प्रश्न असा आहे की यामध्ये मर्डर होईल का? अजून आपलं उत्तर डिसाइड झालेलं नाहीये. बरोबर. आता आपल्याला एवढं कळालं की कल्पेबल ऑफेन्स 299 मधून आपला सेक्शन 300 मध्ये आलाय. ओके. जर इथे तो बसला नसता तर आपण 100% बोललो असतो की कल्पेबल होमिसाइड झालाय. पण ते एक्झाम्पल आता आपलं मर्डर मध्ये आलंय. आता पुढे आपलं हा पूर्ण सेक्शन 300 डिस्कस झाला की मग आपण पुढचं एक सेक्शन 300 ला जे एक्सेप्शन्स आहेत 5. ओके. ते एक्सेप्शन मध्ये आपण हे उदाहरण टाकून बघणार. जर ते त्या उदाहरणामध्ये ते कुठे त्या एक्सेप्शन मध्ये ते हे एक्झाम्पल कुठे बसलं नाही तर या उदाहरणात 100% मर्डर होणार. ओके. सो हे झालं विथ इंटेन्शन टू कॉज डेथ. पहिला पॉइंट म्हणजे कल्पेबल होमिसाइडच्या पहिल्या पॉइंट मध्ये जर का आपलं एक्झाम्पल बसलं तर ते ऑटोमॅटिक मर्डरच्या देखील क्लॉज 1 मध्ये बसतं. त्यामुळे तिथे मर्डर होतो त्या एक्झाम्पल मध्ये. सो हे झालं त्याचं एक्झाम्पल. आता आपण याचं सेकंड क्लॉज बघून घेऊया. सेकंड क्लॉज काय सांगतो? क्लॉज 1 तुम्हाला कळालंच असेल. यामध्ये फक्त एवढंच आहे की क्लॉज कल्पेबल होमिसाइडचं जे क्लॉज 1 आहे तेच मर्डरचं देखील क्लॉज 1 आहे. ओके. सेकंड क्लॉज काय आहे?
intention to bodily injury, with intention to bodily injury, which is offender knows that it is likely to cause death, the person to which hurt is caused. म्हणजे आपण इथं हा पॉइंट लिहून घेऊया जरा. इंटेन्शन शॉर्ट मध्ये मी घेतो, इंटेन्शन टू बॉडीली इंजुरी which is offender knows that it is likely to cause death. It is likely to cause death. ओके, म्हणजे काय, इंटेन्शन टू बॉडीली इंजुरी विच इज ऑफेंडर नोज दॅट इट इज लाइकली टू कॉज डेथ. ओके, याच्यामध्ये हा एक पॉइंट जरा 2 मिनिटात बघा. इंटेन्शन टू बॉडीली इंजुरी, बॉडीली इंजुरी करायचं त्याचं इंटेन्शन आहे आणि त्याला माहिती आहे, विच इज ऑफेंडर जो करत आहे त्याला माहिती आहे, नोज दॅट इट इज लाइकली टू कॉज डेथ. लाइकली टू कॉज डेथ म्हणजे मी असं काही ऍक्ट केला की समोरच्याची डेथ होऊ शकते, याचं नॉलेज त्याला आहे. म्हणजे या ठिकाणी जो हा ऑफेंडर आहे त्याला त्याचं इंटेन्शन आहे, इंटेन्शन टू बॉडीली इंजुरी, बरोबर, त्याचं इंटेन्शन आहे प्लस त्याला नॉलेज आहे, बरोबर, त्याला नॉलेज देखील असणं गरजेचं आहे की मी जो ऍक्ट करत आहे त्यामुळे समोरच्याची डेथ देखील होऊ शकतो. इट इज लाइकली टू कॉज डेथ, डेथ देखील होऊ शकते, हे त्याला माहिती आहे. आता याचं एक्झाम्पल आपण बघितलं की ए आणि बी 2 मित्र असतात, बरोबर, ए आणि बी 2 मित्र आहेत, बरोबर. सो ह्या दोघांमध्ये भांडणं होतात. बी ला माहित असतं की ए च्या पोटात या ठिकाणी मी मारलं तर त्याची डेथ होऊ शकते आणि तो इंटेन्शनली जर त्याने त्याच्यात मारलं भांडणामध्ये की खूप मला मारलं आता काहीतरी करतो आणि त्याने मुद्दाम त्याचे जवळ काय, सो इथं त्याला इंटेन्शन पण आहे आणि प्लस त्याला नॉलेज देखील आहे की इथे मी जर त्याला मारलं तर तिथं त्याची डेथ होऊ शकते. याचं त्याला नॉलेज पण आहे आणि त्याचं इंटेन्शन पण आहे. सो इथे बी ने जर मारला आणि त्याची जागेवर डेथ वगैरे झाली किंवा डेथ झाली तर मग हा ऑफेन्स कल्पेबल होमिसाइड मधून मर्डर मध्ये गेला, बरोबर. सो या एक्झाम्पल मध्ये मर्डर ह्याच्यात इंटेन्शन आहे, नॉलेज आहे, दोन्ही पॉइंट याच्यामध्ये क्लब केलेले आहे. इंटेन्शन बॉडीली इंजुरी करायचं इंटेन्शन आहे आणि यामध्ये नॉलेज आहे की जर त्याच्या अशा ठिकाणी मी मारलं तर त्याची म्हणजे पोटात वगैरे मारलं तर त्याची डेथ देखील होऊ शकते. या एक्झाम्पल नुसार आपण बघितलं आणि त्या पोटामध्ये त्याने मुद्दामून मारला आणि त्याची डेथ झाली. सो इथे इंटेन्शन पण आहे, नॉलेज पण आहे, डेथ झालेली आहे, होमिसाइड झालेला आहे, कल्पेबल होमिसाइडच्या क्लॉज मध्ये बसते. आणि क्लॉज 2 जे की मर्डरचा आपण क्लॉज 2 जे बघत आहोत हे त्यामध्ये देखील बसत आहे, त्याच्यामुळे तो कल्पेबल होमिसाइड कन्वर्ट होऊन मर्डर मध्ये आला. आता हेच उदाहरण आपण पुढे मर्डरचं जे काही सेक्शन एक्सेप्शन आहे त्यामध्ये टाकून बघणार आहोत. त्यामध्ये जर ते बसलं नाही तर ते रिव्हर्ट बॅक होणार आणि ते मर्डर मध्ये येऊन थांबणार. मग ह्या ऑफेन्स मध्ये आपण म्हणू शकतो की इथं मर्डर झालाय. अजून आपल्याला माहित नाहीये की यामध्ये नक्की कोणता ऑफेन्स झाला. आपल्याला एवढंच माहित आहे की हा कल्पेबल होमिसाइड आता मर्डर मध्ये कन्वर्ट झालेला आहे. ओके,
हे झालं सेकंड सेकंड जे पॉइंट आहे तो आपण डिस्कस केला. थर्ड पॉइंट काय सांगतो बघा, intention to bodily injury which is sufficient to cause death, which is sufficient to cause death. Okay, sufficiently to cause death. बरोबर. बघा आता हे आपण क्लॉज 3 चा पॉइंट बघतोय. माझा व्यक्तीची डेथ झाली बरोबर. त्यानंतर अशी काही इंजुरी केली की जी इंजुरी ही डेथ होण्यासाठी सफिशियंट आहे बरोबर. आता अशी बॉडीली इंजुरी काय कधी होऊ शकते, तर जे आपण इकडे एक्झाम्पल बघितलं 10 मध्ये की बिल्डिंग आहे, तर जे लहान मुलाला काही इंजुरी तिथून खाली टाकलंय, ओके, बॉडीली इंजुरी वगैरे झाली, त्यामुळे 4 वर्षामध्ये 10 मजलीवरून टाकलेलं आहे, तर ते जे टाकलेलं आहे त्याला इट इज सफिशियंट टू कॉज डेथ बरोबर. सो त्या मुलाची ते जे लहान आहे त्याची उद्या डेथ झाली त्यामध्ये, तर हे थर्ड क्लॉज मध्ये बसेल आणि त्यामध्ये ते मर्डर होईल बरोबर, कारण ते क्लॉज 3 मध्ये बसते. आणि चौथा पॉइंट यामध्ये काय सांगितलंय बघा, एक सेकंड आपण दुसरं बघूया काहीतरी. सो नेक्स्ट इज काय माहितीये का, बरोबर. नेक्स्ट मध्ये काय बघा, नेक्स्ट पॉइंट येतो तो म्हणजे विथ नॉलेज दॅट ऍक्ट इज इमिनियंटली डेंजरस दॅट इट मस्ट इन ऑल प्रोबेबिलिटी इट इज लाइकली टू कॉज डेथ. इन ऑल प्रोबेबिलिटी, जर का सर्व शक्यता वगैरे कन्सिडर केल्या तर असं दिसून येतं की त्यामध्ये मर्डर होणारच आहे, तर मग तिथे मर्डर होईल. यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं बघा, आपण एक सांगितलं होतं बघा की थोडक्यात सलमान खानची केस, ते दारू पिऊन वगैरे गाडी, आता आपण आपले एक्झाम्पल बघूया. दारू पिऊन गाडी चालवत आहे सलमान खानची केस मध्ये आणि फुटपाथ वरील माणसांना त्याने उडवून टाकलं बरोबर, आणि ते जे व्यक्ती आहेत ते तिथं जागेवर त्यांची डेथ झाली. आता हा कल्पेबल होमिसाइड होतो का मर्डर होतो? होमिसाइड झाला. होमिसाइड म्हणजे काय, व्यक्ती मरण पावले, टू किल पर्सन, देन इट इज कॉल्ड एज होमिसाइड. सो इथं होमिसाइड होतं. आता कल्पेबल होमिसाइड होतोय का, तर गेल्या एक्झाम्पल मध्ये आपण कल्पेबल होमिसाइड शिकताना आपण बघितलं आहे बरोबर. दारू पिऊन वगैरे गाडी चालवल्यामुळे नॉलेज आहे वगैरे, त्या क्लॉज मुळे आपण बोललो की हे कल्पेबल होमिसाइड होतं. पण या उदाहरणामध्ये मर्डर होतोय का? आता आपण वरती 2 एक्झाम्पल बघितले त्यामध्ये बघितलं, पण यामध्ये मर्डर होतोय का? तर प्रत्येक व्यक्ती समजा दारू पिऊन एखादा व्यक्ती गाडी चालवत आहे, तर असं काही आहे का इन ऑल प्रोबॅबिलिटी की दारू पिऊन गाडी चालवतो म्हणजे तिथं डेथ होणारच आहे, ओके. अशी शक्य पूर्ण आपण म्हणू शकत नाही ना की एखादी व्यक्ती दारू पिऊन जात आहे गाडी चालवत, तर आता हा गेला म्हणजे हा आता कोणाला डेथ करणारच आहे, अशी सर्व प्रोबॅबिलिटी नाहीये. काही जण तर गाडी दारू पिल्यावर चांगली चालवतात गाडी, असं पण आहे ना. तर इथे डेथ आपण असं म्हणू शकत नाही की 100% डेथ होईल. दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे
एखादी व्यक्ती जर का गाडी दारू पिऊन गाडी चालवत आहे तर 100% आज तो कुणाची डेथ करणारच आहे, हे आपण 100% सांगू शकत नाही. हा, जर 100% असतं तर इथं कल्पेबल होमिसाइड कन्वर्ट इनटू मर्डर झालं असतं, पण ही 100% खात्री नाही. त्याच्यामुळे तो मर्डर, कारण मर्डर मध्ये 100% गॅरंटी पाहिजे की हो या ठिकाणी मर्डरच होऊ शकतो. गन पॉइंटवर एखाद्याला ठेवले तर 100% आहे की गोळी लागली त्याची डेथ होणारच आहे, पण यामध्ये अशी काही प्रोबॅबिलिटी शक्यता नाही, कमी जास्त प्रमाणात होईल पण किंवा नाही होणार, लाईकली टू कॉज डेथ. बरोबर. सो हा जो ऑफेन्स आहे सलमान खानची केस, ती 300 मध्ये बसत नाही मर्डरच्या डेफिनेशन मध्ये. आता मर्डरच्या डेफिनेशन मध्ये बसत नाहीये म्हणून ते काय पुढे जायचं तर त्याचा संबंध नाहीच आहे, म्हणून हे जे एक्झाम्पल आहे ते रिव्हर्ट बॅक होणार आणि हे सेक्शन 299 मध्ये बसणार आणि या ठिकाणी कल्पेबल होमिसाइड हा ऑफेन्स झालेला आहे. बरोबर. हे झाले याचं. आता आपण जे मी पहिल्या लेक्चर मध्ये स्टार्टिंगला बोललो होतो, जेव्हा आपण कल्पेबल होमिसाइड आणि मर्डरचं बघितलं, काही एक्झाम्पल वगैरे मी दिले त्यामध्ये तुम्हाला, तर आज आपण ते आन्सर बघितलं की त्या ऑफेन्स मध्ये नक्की कोणता ऑफेन्स होतो त्या एक्झाम्पल मध्ये. सॉरी, तर या ठिकाणी 100% आता कल्पेबल होमिसाइड मध्ये झालेला आहे. याचं कारण म्हणजे आपल्याला हे कळालं की हे कल्पेबल होमिसाइड मध्ये बसतंय. आपण हे मर्डरच्या डेफिनेशन मध्ये टाकून बघितलं, पण मर्डरचे कुठलाच क्लॉज त्याला लागत नाही म्हणून तो मर्डर मध्ये बसत नाहीये.